आगामी अबीर गुलाल या सिनेमावर भारतात बंदी घालण्यात आली आहे। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा अबीर गुलाल रोखल्याची आता माहिती आहे। अबीर गुलाल सिनेमा प्रदर्शित होणार नाही, प्रसारण खात्यातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। गणेश, प्रसन्न, एकंदरीत देशातील सर्व नागरिकांच्या भावनांना पाहता आणि ज्या प्रकारे हा भ्याड हल्ला केला गेलाय, आपण याआधी इंडस वॉटर ट्रीटी संदर्भातला एक मोठा निर्णय घेतला, तर असे मोठे निर्णय घेण्यात येत आहेत आणि INB मिनिस्ट्रीनं हा एक मोठा निर्णय घेतला, त्याचा विरोध खास करून महाराष्ट्रातनं सुरू झाला होता। अबीर गुलाल या चित्रपटामध्ये फवाद खान पाकिस्तानी कलाकार काम करत आहे। त्याचे प्रोमोज आणि टीजर्स रिलीज झालेत। रोहन सिप्पी यांच्याकडनं हा चित्रपट निर्मित केला जातोय आणि या चित्रपटाचा विरोध झाला। आता पहलगामच्या हल्ल्यानंतर INB मिनिस्ट्रीने हा मोठा निर्णय घेतला की हा चित्रपट भारतात रिलीज होणार नाही। याआधी आपण पाहिलंय की भारत आणि पाकिस्तानमधून क्रिकेट सामने जे बायलॅटरल सिरीज होत्या त्या बंद केल्या गेल्या। पुलवामा हल्ल्यानंतर चित्रपटातील किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा विरोध झाला आणि हा चित्रपट आता अवघ्या 1-2 महिन्यांमध्ये रिलीज होणार होता। त्या संदर्भातला मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे, त्याचं स्वागत देशातील जनता करत आहे। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपल्यासोबत आता आहेत मनसे नेते अमेय खोपकरची बातमी आपल्या समोर आहे। अबीर गुलाल या चित्रपटावर भारतातर्फे बंदी, आपली प्रतिक्रिया? नाही, अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे सरकारने। मी सरकारचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। पण जरी घेतला नसता तरी मनसे चित्रपट आणि मनसेनी पाकिस्तानी कलाकार असो किंवा पाकिस्तानी चित्रपट असो, याला वेळोवेळी विरोध आधी पण केलेला आहे आणि या पुढे देखील करत राहील। कुठल्याही प्रकारचं पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्रातली गोष्ट आम्ही या इथे होऊ देणार नाही म्हणजे नाही। आणि जे कोण इकडे त्यांच्यावर काम करतात ना, त्यांच्यावर बंदी आणू। अमेयजी, चित्रपटावर तर बंदी येते, मात्र काही दिवसांनी हा सगळा उत्साह निघून जातो आणि नंतर जेव्हा IPL सारख्या किंवा अन्य कुठल्याही मॅचेसमध्ये मधल्या काळात चॅम्पियन ट्रॉफी झाली तेव्हा भारत पाकिस्तान मॅचेस खेळवल्या जातात आणि त्याला भारतीयांचा जोरदार प्रतिसाद असतो, तेव्हा त्यानंतर काय? म्हणजे आता हे सुरुवातीचे केवळ भावनात्मक निर्णय आहेत का नंतर सुद्धा हा राग, हा द्वेष तसाच कायम राहील? याच्यावर आम्ही ठाम आहोत की पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी चित्रपट आम्ही इथे प्रदर्शित किंवा जिथे काही करू देणार नाही त्यांना। आणि हे आमचं आंदोलन कायम राहील। सरकारने आम्हाला सपोर्ट करावा किंवा करू नये। धन्यवाद अमेयजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।